ती 2 दिवस कॅरी बॅग मध्ये राहिल्यामुळं घामाजला. आता ह्याला ना वाळाय टाकते. वल्लाच आहे अजून. मस्त आहे पण तिथं माझ्या डोक्यात नाही दुकानात ठेवा म्हणायचं. ह्याला वाळायलाच घालावं लागेल आता बाहेर. तर मैत्रिणींना काही 5 किलो एवढा लसूण घेतलाय मी. आता उद्याच्याला नाही टाकत माझ्या ताईसाहेबांचा. इकडं आमच्या इजून भाऊला का खातोय माझं बाळ धपाट. लेकीने धपाटी केलेत आज. मामाड्याला खायला धपाटी केल्यात. अयो किती छान. कसलं केलंय रे? 1 नंबर ना. बघा लेख सुगरण नाही माझी. तिला सगळं आलं पाहिजे नवऱ्याची तर गेल्यावर. त्याच्यामुळं मी तिने कसली वाकडी तिकडे धपाटी केली तरी मी तिला म्हणते तू कर. किती बी काळा कर तवा काळा कर सगळं काळं कर पण कर. हे छान केलंय ना. हो का करत करत खातो बी अजून. सगळं केल्यावर खाऊ वाटत नाही. छान केलंय ना. त्याला काय देऊ का तोंडला थोडस. हे जो भाऊ माझा खातोय. आणि अयो पाणी सांडलंय घरात. कस काय अगं तिथे लय पाणी सांडलंय इथं. एखादं घसरून पडत. चला ही लसूण पहिला बाहेर टाकते कडे. ही घरात अजून दण कर. शुभरात्री सगळ्यांना. लाईट लावा ना. गाडीचं कसं काय उघडा ना मला. त्याला ऑटोमॅटिक सेन्सर. ए बाबा हे दार कसं उघडण राहील. ए दार कसं उघडा ना. कुठं मैत्रिणींना अगं टेम्पोत बसली इजूभाऊच्या. दुसरी वेळ आहे बसायची तरी बी लक्षात ये ना माझ्या. कुठं आली तुम्हाला बघायचं का एवढ्या रातचं. ते म्हणता नाका एवढ्या रातचं कशाला गा आली तू. तर कशाला नाही आली. असंच आली. मावशीच्या ह्यांच्या घरी नाही आलं ना मला करमत नाही. कोण आलं? शुभम आलाय. काम चाललंय ना इथं प्लॅन्टचं मावशीच्या ह्यांच्या. ती कवा कवा माहित नाही का तुम्हाला. कवा कवा इकडं बघू शकता. आतलं सगळं ना तुम्हाला एकदम उद्घाटनाला दाखवू आम्ही. आता सध्या काम चाललंय. इतकं भारी वाटतंय ना. इतकं म्हणजे इतकं भारी वाटतंय ना. लय भारी वाटतंय. आणि रडत होता ती. लय रडत होता 2 दिवस झालं त्याच्यामुळे लिफ्ट का रडत होता तू. कळलं मला रडतोय. का रडत होता म्हणे. पांढरा शिपत दिसलं. दात हस एकदा. मी कर काळा दिसतो. दात पांढरा दिसलं तुझं. एलिमेंटची क्रीम लावतो ना मी. त्यांच्याकडली आयुर्वेदिक क्रीम लावतो त्यांच्याकडे. कुठवर आलंय काम. बॉयलर बिलर चालतो. अगं बाया लय भारी दिसते. काय दिलं बाय साहेबांनी काय दिलं. आणि अहो ती तुपावाली काय करते तुम्हाला दाखवू का. भाकरी करते अजून. मावशी कुठे गेली ग. लसूण सोलून सोलून तुम्ही माणसानं किती सोलला. मग हो का इतका सोलला बघा. आता नानी ते आल्यात. नानी तुम्ही येस तर मी किती काम केलं. अगं लय भरपूर लसूण सोला. ह्याला दुपार गेली असती. 150 रुपयाचं काम केलं का नाही मी. मग काय 150 रुपयाचं काम केलं मैत्रिणी. न दुपार जाते एवढ्याला लसणाला. ह्या आणि तुम्हाला वाटतं की मग चटणी चांगली असावी. तर कोणाला लसणा चटणीची ऑर्डर टाकायची असेल तर टाका. घ्या आपला नंबर. आणि विकायला पण हाच गावरान लसूण आहे. गावरान लसूण मस्त. तुम्ही म्हणला की अक्का दाखव आम्हाला तर बघा. आता ह्याची करायची अजून नाणी लागेल. कसं 1 किलो सोलायला लागेल. मी सुटते की बसून बसून बाहेर या. ही ना 2-3 किलोची आजची ऑर्डर आहे लसणाची चटणीची. हां आम्ही असं एक्स्ट्रा नाही सोलून ठेवत. जेवढं लागन तेवढंच. उठल्यापासून तुम्हाला सांगते चाललंय माझं. पर बोटांची आग चालली आता. घ्या माझा नंबर. तुम्हाला कोणाला लसणाची चटणी पाहिजे असेल तर. आणि लसूण पाहिजे असेल तरी घ्या नंबर. 9657484033. 9657484033. मसाले सांडगे धना पावडर हळद लसूण चटणी सगळं मिळतं. ती बाहेर कटाळा आला लय बसून बसून. आणि मसाला दिलाय रात्री बनवायला परत ना 3. आता ही काल आणलेल्यातलं हो का एवढाच राहिलाय. ते आज टाकायचा आहे. टाका असू दे. तुम्हाला 2 दिवस लेट मिळेल पण मिळेल.
दाजी रंगपंचमी खेळलेलं. अहो रात्री हो का हा लसूण आहे दिसताना असा दिसतो, सोलला की असा दिसतो. मी तुम्हाला सांगते ना आणि किती ऑर्डर आहेत लसणा चटणीच्या. आज ऑस्ट्रेलियाच्या ताईसाहेबांची पण आली ऑर्डर. 2700 रुपयाची ऑर्डर पडली त्यांची. 2 किलो मसाला, 1 किलो सांडगण, अर्धा किलो लसणा चटणी केले. रात्री चिटकून ठेवलं सगळं. आज ते सगळं संपन्न काय नाही राहणार आता. आज तुम्हाला आता खोबरं चिरायचंय, भाजायचंय, खोबरं बारीक करायचंय, भाजायचंय, बारीक करायचंय. परत खारी की तर ती आणतात खारी करते लाडू करायला. खोबरं झालं 1 घमेल. तुमचा हाताची आग होतोपर्यंत सोला. माझ्या हाताची आग व्हायला लागली. आता मी ह्याला स्वल्प विराम देते, पुढच्या कामाला लागते. बस होईन का आता नानी? किती किलो करायची चटणी? 2-3 किलो. आता मी पत्त बघते पत्त्यातनी किती येते. 2 किलो होईल. 2 किलो एवढ्यात ना. तर मैत्रिणीनं 5 किलो लसूण आणला होता. सगळा सोलून झालाय. सकाळी मी नाणी येतोपर्यंत 1-1.5 किलो सोललेला. 1 किलो सोलला होता का नाही नानी? आणि परत नानीने आता मी जे वस्तू सोलला आणि तुम्हाला मी दाखवते. आणि हात तर किती होत आहे दुखून तू हो का? एवढाच राहिलाय. 1000 रुपयाचा लसूण होता. तुम्हाला वाटतं की लसूण सोलला 1 किलो. आणि मग नाण्याला म्हणलं आता तुम्ही सोला. जेवण केलं मैत्रिणींना. आणि गावरान लसणाची चटणी ना आता कसं राहतं, हळवी लसणाची चटणी, हळव्या लसणाच्या लसूण सोलून चटणी केली ना तर त्याची थोडीशी कमी तिखट लागते. आता माझ्या ताईसाहेबांना ज्यांना मी ही लसणाची चटणी देणार आहे ना प्युअर गावरांची, तर तुमच्या घरी आल्यानंतर ना थोडंसं लसूण घ्यायचं, लसूण चटणी घ्यायची 1 चमचा, त्यातमध्ये 2 चमचे धना पावडर टाकायची, त्यातमध्ये भाजलेले शेंगदाणं 2 चमचे टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. ह्यात काय मी मीठ टाकत नाही. मिरची कांदा फुला ज्यावेळेस मिरची कुटाय देते ना त्यावेळेस टाकलेलं असतं तेवढंच असतं. ते सगळं एकजीव करायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ती तुम्ही खायला घ्यायचं. तुम्हाला 8 दिवस जाईन ह्या हिशोबाने राहतं. आणि जर कोणी नॉनव्हेज खात असेल तर अंड्याची पोळी बरोबर पण ती लसणाची चटणी चालते. आळूच्या वड्या, बेसन पोळी, अशा बऱ्याच पदार्थ काय 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 करायचं असतात ना त्यासाठी चालते. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये खायला पण छान लागते. आणि लसूण मला आवडल्यामुळं मी परत ऑर्डर टाकली 20 किलोची. आता उद्याच्याला देतो म्हणले, कारण का मी म्हणलं होतं त्यांच्याकडे काय आहे तेवढा द्या. पण असं झालं की माझी हो का सौद्याचं सामान संपले. जावेंत्रीन जायफळ तर माझ्याकडं मी हिथनं आणलं मागल तिथं, माझ्याकडलं सगळं संपलेलं. तर तुम्हाला सांगते आता ती काल टाकली ऑर्डर. आता मग त्याच्यामुळं ती पैसे थोडंसं लय लागतात ना केरळच्या सामानाला, म्हणून म्हणलं जाऊ दे 20 किलो द्या आधी कर. काम चाललंय वायलच तो का ती त्याला 25,000 रुपये गेले त्या सामानाला. ते दुसरं 15,000चं आणलं. आज पोरं यायच्या तरी ती 25,000 गेल्या होता त्याला. हां मग हे सगळं एक 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 चाललंय ना. आता आज संदीप पण ती यायच्या त्याची 4 वाजता. मग परत ना आणि काम करायचं असं थोडंसं डोक्याला ना मग ताण येतो. म्हणून मग थोडं सगळं मागावती या. तर असू द्या घ्या. आता ऑर्डर टाकायची असते तर ऑर्डर तर तशा तुमच्या सगळ्या चालूच आहेत, काही सांगायची गरजच नाही. माझा नंबर घ्या परत एकदा. कुणाला नवीन ताईसाहेबांना घ्यायचं असेल तर थोडं घेऊन बघा क्वालिटी चेक करून. मग मला माहिती आहे तुम्ही परत घेताच तुमच्या पसंतीचं असेल तर नंबर घ्या 96 78 40 033. एकदा नक्की ऑर्डर करून बघा. आणि बरेच जण विचारतात आका तू राहिला कुठे आहे, तुमचं गाव कुठलं काय कुठलं. तर मी आहे बारामतीची. बारामती तालुक्यात गोजबावी गाव आहे आमचं. तिथून 12 ते 13 किलोमीटर. बारामतीपासून किती भरतं 10-15 किलोमीटर. हां आणि तिथून गोजबावी गाव आहे. गोजबावी गावातनं जाधव वस्ती 2-3 किलोमीटर आम्ही अलीकडे राहिला आहे. असं छानपैकी रानात राहिला आहे शेतात. असं काय कुठं शहरात नाही, काय नाही कुठं प्रदूषण नाही, काय नाही. एखादा मच्छर जर म्हणलं ना बघायचं आहे त्याला तरी हुडकून गावणार नाही तुम्हाला सांगते. कुठंच नाही हाय का उकटा एक सुद्धा मच्छर नाही, काय नाही. एकदम मस्तपैकी एकदम फ्रेश वातावरण असतं. तुम्हाला जसं पाहिजे तसं एकदम नैसर्गिक वातावरणात बनवलेले मसाले येतं. अजिबात टेन्शन नाही. तर बघा इकडं पण खाली रानाचं आहे सगळं दिसतंय. आणि खाली असं झाड आहे तर लिंबाची. आणि हिथं पण लिंबाचं झाड आहे दिसतंय काही वरती हिथं असं. त्याच्यामुळं खालनं हवा येणार आहे ना इकडून वगळीकडून एकदम गार हवा येते. कुठं काय अजिबात कसलं टेन्शनच नाही मैत्रिणींना. एवढ्या माळाला राहायला या पण असं वाटतं स्वर्गात राहायला या.
भारी वाटतं. प्रदूषण नाही, कुठं दुरुळा नाही, वाहनांचा आवाज नाही, किरकिर नाही, फक्त आवाज येतो चिमण्यांचा, पाखरांचा, चिव 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 दिवसभर करत असतात. तर असं ह्या गोष्टीवर तुमचा नाही लय वेळ घेते. तर बाय सगळ्यांना.